हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आजचा जो व्हिडिओ प्ले होणार आहे ना, तो आहे खरं तर येस मस्त तर आहे, पण तो आहे 4 तारखेचा व्हिडिओ. कारण यशदा आजारी होता ना, यशदा आजारी होता, मग आमचा प्रिन्स आजारी झाला, मग त्याच्यानंतर आई आजारी झाल्या. येस, मग पप्पा. मग त्यामुळे व्हिडिओ बरं, मग त्यामुळे व्हिडिओ काय एडिट करता आला नाही. सो आय होप तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडेल आणि तुम्ही व्हिडिओ खूप एन्जॉय कराल. सो कमेंट करून प्लीज नक्की सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच. Hi, hello. So today I'm making gulab jamuns just for birthday. आता तुम्ही म्हणाल बड्डे सारखा बड्डे तर काय करणार, बड्डे तर आहे म्हटल्यावरती सेलिब्रेट तर केलंच पाहिजे. सो यशचाच बड्डे आहे आणि मी त्याच्यासाठी गुलाबजामुन बनवले. आय डोंट नो कसे झाले आहेत, ते आता सध्या काळी काळी दिसत आहेत. ती मी फ्राय केलेले आहेत आणि ही फ्राय करायची प्रोसिजर चालू आहे, अजून एवढे बाकी आहेत. आणि हा मी ते पाक रेडी करून ठेवलेला आहे. सो मला असं वाटते ते चांगलेच होतील, बट आय डोंट नो चांगले होतील की नाही होतील मला माहीत नाही. मी तर प्रयत्न केलेला आहे. सो बघूया त्याची रिॲक्शन काय आहे. संध्याकाळी असणार आहे बड्डे, सो आपण भेटूया संध्याकाळी. बाय बाय. बड्डे आहे संध्याकाळी, तर तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत आपण रील बनवायचा. अजून आपण काय करू शकतो, कारण प्रिन्स घरी नाही आहे, तर त्याच्यामुळे माझ्याकडे मोकळा वेळ आहे. सो मी डिसाईड केले की आज मी माझ्या लग्नाचा घागरा घालणार आहे. म्हणजे बड्डेसाठी नाही, जस्ट मला घालून बघायचं की तुम्हाला आता होतोय की नाही आणि मी कितपत मोठी झाली आहे. ओके, स्टे ट्यून. Hello everyone. So today I'm wearing my wedding lehenga. Okay, very fun. So आज आपण बघणार आहोत की मी त्या लेहंग्यामध्ये कशी दिसते आणि तुम्हाला लेहंगा होतो की नाही. मान हलवायचं कारण की मला हे आवडते म्हणून. सो स्टे ट्यून विथ मी. बाय. माझा नक्कीच आज पाचका होणार आहे, कारण सी दिस इज द ब्लाऊज, पण त्याचे हात म्हणजे मी इतकी बारीक होते, इथूनच चढत नाही आहे. आज माझं पोपट होणार आहे आणि विपरीत पण नाही. निघाला इट्स टाइम टू शो नीचे का घागरा. सी किती मस्त आहे ना, खूप सुंदर आहे, सुंदर मस्त. पण ॲज ब्लाऊज प्रमाणेच हा पण मला काय होणार नाही आहे, पण मी तुम्हाला नुसतं दाखवते. हाऊ ब्युटिफुल इट इज. वाव. सो असं मी विचार करते, काय नाही विचार करतो, जाऊ दे. घागरा घालायचं स्वप्नच आहे, कारण तो मला होत नाही आहे आणि मी खूप दमली आहे. ट्राय करत होती पण ते काही झालं नाही, अशक्य होतं. आणि तो घागरा मला अशी जाणीव करून देतोय की मी किती मोठी झाले. घागरा घालायचा प्लॅन माझा रद्द झाला. सो त्यामुळे मग मी डिसाईड केलं की वन पीसच घालूया. हा माझा फेवरेट वन पीस आहे की जो मला एकदम व्यवस्थित आणि फिट बसतो, म्हणून मी हाच घालायचं ठरवलं. आता वन पीस घातला, मग थोडंसं मेकअप झाला पाहिजे. मेकअप म्हणजे काय असं जास्त करायचं नव्हतं. डिसाईड केलं मी फक्त की पावडरच लावायचं, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावून मग मी पावडर लावली आणि त्यानंतर थोडं काजळ आणि मग मस्करा पण हा मी नाही, लोकल मार्केटमधूनच घेतलेला. मला रेनीचा घ्यायचा आहे, बघू आता कधी घ्यायला होईल. अशा रीतीने मी तयार झाली आणि आता आपण जाऊया बड्डेला. येस, चलो लेट्स गो. मग इथे आम्ही आलो बड्डेच्या इथे वहिनींकडे. इथे 2 केक होते, यशच्या फ्रेंड्सकडून आणि आमच्याकडून. इथे बघा यश कसा दिसतो, एकदमच त्याला ताप आलेला, 104 ताप होता. तरी पण आता बड्डे म्हणून आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं. Happy birthday to you. Happy birthday dear Yash. Happy birthday to you. Bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Yay! केक कट करून झाल्याच्या नंतर मग सगळीजणं यशला केक भरवत होते. सगळे ऑल फॅमिली मेंबर्स, आई, वहिनी, नितीन, नाना, सगळीजणं मग त्याला केक भरवायच्या नादात होते. ॲक्च्युली मी ते सगळ्यांचा व्हिडिओज काढत होते. कोणाचं ते बघा तिच्या अंगावरती केक पडला.
इथे मी सगळ्यांचे व्हिडिओज काढत होती, फोटो कोणाचे काढतच नव्हती, पण सगळ्यांना असं वाटत होतं की मी फोटो काढते. सो सगळेजण असे मस्त मस्त पोज देतात, ते तुम्ही बघू शकता पुढे. त्यांना असं वाटते की मी फोटो काढते आहे. आणि प्रिन्स इथे वेट करत होता की मला कधी कोण केक भरवेल, कारण प्रिन्सचं इथे फेवरेट केक आहे, म्हणजे त्याला क्रीम खूप आवडते. आम्ही त्याला जास्त खायला देत नाही. नितीन बघा कशी मस्त पोज देऊन उभा आहे. असो, त्यानंतर मग आम्ही सगळीजणं सांगत होतो वहिनींना, नानांना की जा जा पटपट पटपट केक भरवा आणि मोकळे व्हा. इथे पण नाना पोज देऊन उभे आहेत आणि प्रिन्सने इथे स्वतःहूनच केक खाल्ला. जाऊ दे, मला कोण भरवत नाही तर मी स्वतः खाऊन टाकतो, असं त्याचं झालं होतं. छान असं मस्त सेलिब्रेशन झालं, छोटं, स्मॉल अँड स्वीट. कारण तो आजारी असल्यामुळे ना जास्त काही करता आलं नाही आम्हाला. हे बघा इथे आता प्रिन्स पण त्याला केक भरत आहे. जास्त काही करता आलं नाही म्हणून मग वहिनींचा पण मूड नव्हता, कोणाचा पण एवढा काही खास मूड नव्हता. पण ठीक आहे, छान मस्त असं सेलिब्रेशन झालं इथे. त्यानंतर इथे आली मी सुद्धा त्याला केक, त्याला म्हटलं जास्त नाही भरवत बाळा, थोडासाच भरवते, जास्त नाही भरवत तुला केक. मग आम्ही नंतर आज मी त्याच्यासाठी खरं तर गुलाबजामुन बनवले होते. त्याला म्हटलं की बाबा खाऊन कसे झाले ते सांग मला. मग नंतर ही लोक जेवायला बसले. मिसळपाव केलेला बहिणींनी आणि इथे दोघंजणं मस्तपैकी एकदम मिसळपाव खात आहेत. आणि यशला पण विचारलं मी कसं झालं, तर छान आहे बोलला. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.